नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे. महायुती सरकारचं अखेर खातेवाटप समोर आलेलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतःकडे गृह खातं ठेवलंय. फडणवीसांकडे गृह खात्यासह ऊर्जा, सामान्य प्रशासन आणि कायदे खातं सुद्धा असणार आहे. तर उपमुख्यमंत्री शिंदेंकडे नगरविकास, गृहनिर्माण सोबतच सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम हे असणार आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पुन्हा एकदा अर्थ आणि नियोजन हे खातं आलेलं आहे. फडणवीसांकडे 5 खाती असतील, शिंदेंकडे 3 तर दादांकडे 2 खात्यांचा कार्यभार असेल. अखेर महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर. मुख्यमंत्री फडणवीस 5 खात्याचे मंत्री. यामध्ये मुख्यमंत्री, गृहमंत्री, ऊर्जा मंत्री, कायदा मंत्री, माहिती प्रसिद्धी मंत्री, सामान्य प्रशासन हे खातं फडणवीसांकडे. तर उपमुख्यमंत्री शिंदेंकडे 3 खात्यांची धुरा असणार आहे. नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम खातं. तर अजितदादा हे 2 खात्यांचे मंत्री असणार आहेत. यामध्ये अर्थ नियोजन आणि उत्पादन शुल्क हे खातं असेल. इतर नेत्यांना कोणकोणती खाती मिळाली ती पाहूया. चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल, राधाकृष्ण विखे पाटलांकडे जलसंधारण, गोदावरी कृष्णा खोरे, हसन मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षण खातं, चंद्रकांत पाटलांकडे उच्च व तंत्र शिक्षण खातं, गिरीश महाजनांकडे जलसंधारण खाते, गुलाबराव पाटलांकडे पाणी पुरवठा खातं, गणेश नाईकांकडे वन खातं, दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण खातं, संजय राठोड हे माती व पाणी परीक्षण मंत्री असतील, धनंजय मुंडे हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असतील, मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार मंत्री असतील, उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा हे खातं आलेलं आहे, जयकुमार रावल यांच्याकडे विपणन आणि राजशिष्टाचार हे खातं देण्यात आलेलं आहे. तर पंकजा मुंडे या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री असतील. अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास आणि दुग्ध विकास हे खातं देण्यात आलेलं आहे. अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास हे खातं देण्यात आलेलं आहे. तर शंभूराज देसाई यांच्या वाट्याला पर्यटन आणि खाण खातं आलेलं आहे. आशिष शेलार हे माहिती व तंत्रज्ञान मंत्री असतील. दत्तात्रय भरणे हे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री असतील. आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास खातं देण्यात आलेलं आहे. शिवेंद्रराजे भोसले हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असतील. जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज हे खातं आहे. नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन खातं आहे. संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग, संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय, प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन, भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी, मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन, नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे, आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार खातं, बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खातं, प्रकाश आबिटकर यांच्याकडे आरोग्य मंत्री खातं देण्यात आलेलं आहे. तर राज्यमंत्र्यांना कोणती खाती ते पाहूया. माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय, अल्पसंख्याक खातं राज्य, आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ नियोजन राज्य, मेघना बोर्डीकर यांच्याकडे आरोग्य राज्य खातं देण्यात आलेलं आहे. तर इंद्रनील नाईक यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण राज्य खातं देण्यात आलेलं आहे. योगेश कदम यांच्याकडे गृह हे राज्य खातं देण्यात आलेलं आहे. पंकज भोयर यांच्याकडे गृहनिर्माण राज्य हे खातं देण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी जयकुमार गोरे. दादा, ग्रामविकास खात्याची जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे. मंत्रीपद पहिल्यांदा मिळालं, त्यानंतर एवढं मोठं महत्त्वाचं खातं तुमच्याकडे दिलं आहे. किती आव्हान तुम्हाला वाटतं? नाही, आव्हान तर आहे. भारतीय जनता पक्षानं आदरणीय देवेंद्रजींनी खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि जी जबाबदारी आपल्यावर दिली ती इमानदारीनं काम करून पार पाडणं आणि पक्षानं जो विश्वास टाकलेला आहे, आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहून जनतेची सेवा करणं आणि त्यांना अपेक्षित असणारं काम या महाराष्ट्रामध्ये उभं करणं हे तसं आव्हानात्मक आहे. पण आव्हान घेऊन काम केलं तर अडचण येत नाही. आजपर्यंत असे अनेक आव्हानं घेत जिथपर्यंत पोचलो. मला मनापासूनचा आनंद आहे आणि मी ग्रामीण भागाशी माझी नाळ जोडलेली आहे. ग्रामीण भागातनं माझ्या राजकारणाला सुरुवात झाली आणि आज इथंपर्यंत पोचलो आहे. मला भारतीय जनता पक्षाचा मनापासूनचा अभिमान आहे की अशा पक्षामध्ये मी काम करतो की जिथं सामान्य कार्यकर्त्याचा मूल्यमापन होतं, त्याच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन होतं आणि त्याला काम करायची संधी मिळते. कॅमेरामन विशाल रायपुरेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर. भाऊ, मृदू जलसंधारण खातं याआधी तुम्ही सांभाळलं, आता पुन्हा एकदा नव्यानं ती जबाबदारी मिळालेली आहे. काय नेमकं सांगाल? राज्य मंत्रिमंडळाचं खऱ्या अर्थानं सर्व मंत्र्यांना खाते वाटप
होण्यासाठी जो विलंब झाला त्याला वेगवेगळी कारणं आहे. अधिवेशन चालू होतं आणि पहिल्यांदा ज्या अधिवेशनामध्ये प्रश्न आणि लक्षवेधी नसल्यामुळे मंत्री महोदयांची काही आवश्यकता नव्हती आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सर्व विचार विनिमय करून वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी वेगवेगळ्या मंत्र्यांना दिलेली आहे. परत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी मृद व जलसंधारण खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. मला अतिशय आनंद आहे की मागील 1 वर्षापासून मी या खात्याची जबाबदारी सांभाळत होतो आणि परत आता उर्वरित राहिलेलं काम या ठिकाणी करण्यासाठी मला संधी मिळालेली आहे आणि या संधीच्या माध्यमातून चांगलं काम करून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा राहणार आहे. कॅमेरामन विशाल रायपुरेसह विवेक गावंडे, टीव्ही मराठी, नागपूर.